तर मी आता आहे सिंधुदुर्ग ओरस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर. आपण हे पाहताय ग्रामस्थ आहेत आणि त्यांनी रिकामी भांडे आणलेली आहेत. महिला आहेत, हे वयोवृद्ध बाबा आहेत, तरुण आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तुमचं गाव कोणतं आणि तुमची मागणी काय आहे बाबा? विठोबा नानू टेपकर, आमचं गाव मुक्काम आडेली भंडारवाडी येथील असून आमची मागणी शासनाजवळ आमच्या 2023मध्ये पाणी योजना आमच्या गावात झालेली आहे. सुमारे त्या योजनेला शासनाने आज पण 65 लाख रुपये खर्च केले. सुरुवातीला त्याने 1 महिना आम्हाला चांगली चाचणी देऊन पाणी पुरवठा केला. तदनंतर 2 वर्ष आज झाली, कोणत्याही प्रकारचा आम्हाला पाणी पुरवठा सुरू नाही. त्या बाबतीत आम्ही शासनाच्या निरनिराळ्या कार्यालयाच्या ठिकाणी सर्व पत्रव्यवहार करून विनंती अर्ज करून मागणी पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली, तरी शासनाने याची दखल घेतलेली नाही. त्या अनुषंगाने आम्ही वारंवार केलेल्या पत्रव्यवहारामुळे आम्हाला थोडंसं क्रोधीच वाटलं. त्यामुळे आम्ही आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शासन दरबारी आम्ही आज हे उपोषण आयोजित केलेलं आहे. आमची प्रमुख मागणी आहे, सर्व गावात ज्याप्रमाणे पाणी नियमित सुरळीत चालू असतं त्याप्रमाणे आम्हाला पाणी मिळावं. दुसरी मागणी आमची, या योजनेत काम आणि खर्च याचा जो घोळ झालेला आहे याची रीतसर चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी. तिसरी गोष्ट की काही विधायक व्यक्ती ग्रामसभेतसुद्धा अधिकाऱ्यांच्या समोर सांगतात की ह्या तुम्हाला जर पाणी दिलं तर आम्ही पाईपलाईन फोडणार, पाईपलाईनचं नुकसान करणार. आणि हे वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर सांगत असताना वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नाही, ती त्यांच्यावर कारवाई करावी. एवढंच आमच्या 3 गोष्टींचं मागणी आहे. गावातल्या लोकांना इतर ठिकाणी पाणी वेळेवर म्हणजे भरपूर मिळतं का पाणी? त्या वर्षभर वेळेवर भरपूर पाणी मग तुमच्या पाण्याचा काय प्रॉब्लेम झाला आहे? आमच्या पाण्याचं ते सांगतात आम्हाला तुम्हाला पाणी दिलं तर आम्हाला पाणी कमी पडणार. आता सध्या दुथडी भरून आजही आज महिना आहे, आज जानेवारी. आज जर शासनाने त्या ज्या पाणी पुरवठ्याच्या विहीर आहे तिथे पाहणी केली असेल तर पाणी परिसराच्या आजूबाजूला सुद्धा विहिरीच्या भरपूर पाणी आहे, पण त्यांना आम्हाला मुद्दाम द्यायचं नाही. किती लोकवस्ती आहे तुमची? आमची लोकवस्ती साधारण 35 नळधारक, म्हणजे 35 कुटुंब आहे नळधारक. मग ही 35 कुटुंब सगळी तुमच्या बरोबर आहेत काय? हो, आहे. आमच्याकडे होते. अच्छा. आता आम्ही शिव साहेबांच्या विनंतीला मान देऊन आम्ही बाकीच्या आमच्या ग्रामस्थांना घरी पाठवलं आणि आम्ही आता नियम त्यांच्या मान ठेवून आम्ही 4 ते 6 पद्धतीने पुढचं उपोषण आम्ही आता चालू ठेवलेलं आहे. आणि मुळात पूर्ण टेक्निकल ज्यावेळी आले सरकारचे, त्या टेक्निकल टीमने पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे आणि कुठच्याही नळ पाणी योजनेत तांत्रिक अडचण नाही अशा आशयाचं पत्र देऊन 15 दिवसापूर्वी ग्रामपंचायतला कळवलेलं आहे. आणि उर्वरित पुढचा पाणी पुरवठा आहे हा पूर्णपणे आहे त्या पद्धती सर्वांसाठी व्यवस्थित सर्वांना समान चालू ठेवावा. परंतु ग्रामपंचायतीच्या आदेशाची पायमल्ली केली आहे, BDO आदेशाची. आणि आज सकाळपासून शिवण साहेबांसारख्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेश पण आत्ता 8 वाजले तरी तो मानला गेलेला नाही आहे. आणि याआधी ग्रामसभेचे 4 ठराव पूर्ण ग्रामस्थांनी पाणी देण्यासंदर्भात ठेवलेले होते. त्या 4ही ग्रामसभांचे ठराव सरपंचांनी धुडकावलेले आहेत वेळोवेळी. आणि संबंधित अधिकाऱ्यांची पण त्यांनी दिलेल्या सूचना त्यांनी कोणाच्या पाळल्या नाहीत आणि हा पाणी पुरवठा जाणून बुजून रोखलेला आहे.